हॅलो. हॅलो बेटा, मी तुझ्या पप्पांच्या ऑफिस मधून बोलतोय. पप्पांनी मला ना तुला 2000 जीपे करायला सांगितलेत ग. तुझा हाच नंबर आहे का जीपे वर? हा, जीपे तर याच नंबरवर आहे, पण पप्पा काही बोलले नाहीत. अगं बहुतेक पप्पा ना तुला विसरले असतील सांगायचं. तर मी तुला काय करतोय, जीपे वर पैसे सेंड करतो. थांबा लगेच. हे बघ, तुला सेंड केलेत पैसे. आले का बघ बरं जरा. 1 मिनिट चेक करते. एक मेसेज आलाय पैसे आल्याचा. हा, अरे बेटा, मी आता बघतोय तर समजलं. मला 2000 सेंड करायचे होते, मी चुकून 20,000 सेंड केले. तुम्हाला 18,000 परत सेंड करतेस का? हो, 1 मिनिट बघते. ए प्रीती, कोणाशी बोलतेस तू? अरे, पप्पांच्या एका फ्रेंडचा फोन आलेला की त्यांनी चुकून extra नाही पैसे नाही पाठवले. नाही, हा सगळा स्कॅम आहे. हा स्कॅम माझ्या फ्रेंड सोबत सुद्धा झाला होता. या स्कॅमर्सना तुमच्या वडिलांचं नाव माहिती असतं, कारण त्यांच्याकडे तुमचा मोबाईल नंबर असतो. आणि जर गुगल पेवर तुम्ही मोबाईल नंबर किंवा फोन पेवर सुद्धा टाकलात तर तुम्हाला तिकडे तुमचं पूर्ण नाव दिसतं. त्याच्यामुळे ते स्कॅम करतात असं की तुमच्या वडिलांनी सांगितलं आणि त्यांना तुमच्या वडिलांचं नाव सुद्धा माहित असतं. आणि ते तुम्हाला कोणतेही पैसे पाठवत नाहीत, पण हा खोटा मेसेज पाठवतात जो एका मोबाईल नंबरवरूनच सेंड केलेला आहे. म्हणजेच काय, हा कोणत्याही बँकेचा मेसेज नाही. ज्या व्यक्तीचं फोन मध्ये नाव घेतलंय त्या व्यक्तीला तुम्हाला पर्सनली कॉल करून व्हेरीफाय करायचंय की त्यांनी खरंच हे सांगितलंय की नाही. आणि जर कोणी पैसे सेंड केले असतील तर बँक अकाउंट स्टेटमेंट मध्ये चेक करायचंय तुम्हाला आधी की खरंच ते पैसे आलेत की नाही. नाहीतर असे फेक मेसेज येऊन तुमच्या बँकेतले पैसे रिकामे केले जाऊ शकतात. अशा युपीआय स्कॅम पासून सावधान राहा. हा व्हिडिओ सगळ्यांबरोबर शेअर करा आणि टेकी मराठीला नक्की फॉलो करा.